नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण श्री क्षेत्र वृंदावन धाम या दर्शन यात्रेसाठी जात आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे, भगवान कृष्ण परमात्म्याची ही खूप परमपावन भूमी आहे. या भूमीमध्ये दर्शनाचा लाभ सहसा घडत नाही, पण आपण नशीबवान आहात की आपण प्रापंचिक व्यापातून बाहेर निघून वृंदावन आणि या पंचक्रोशीच्या दर्शनासाठी आपण सर्वजण येत आहात. वृंदावनचं महत्त्व काय, गोकुळचं महत्त्व काय, मथुरा काय आहे, सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला ज्या वेळेला बंदीशाळेमध्ये जन्म घ्यावा लागला, याचं कारण आहे कंसाने वसुदेव आणि देवकींना बंदीशाळेमध्ये टाकलं होतं. त्यानंतर श्रावणवद्य अष्टमीला भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, तो मथुरेमध्ये. आणि कंसाच्या त्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी वसुदेवानी भगवान कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नंदबाबा आणि यशोदेच्या हाती भगवान कृष्ण परमात्म्याला समर्पित केलं. जन्मस्थान आहे मथुरा, त्यानंतर गोकुळ. ज्या परिसरामध्ये भगवान परमात्म्याने गायी राखल्या, अनेक लीला केल्या, ते ठिकाण म्हणजे वृंदावन आहे. त्यानंतर वृषभान नावाचा राजा, त्या राजाची कन्या, तिचं नाव आहे राधा. या वृषभान नावाच्या राजाचं जे ठिकाण आहे ते म्हणजे बरसाना, जे की राधेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. नंदगाव असेल, बरसाना असेल, गोवर्धन असेल, मथुरा असेल, त्याचप्रमाणे वृंदावन, हे झाली आपल्या भगवान कृष्ण परमात्म्याची ही पंचक्रोशी किंवा भगवान कृष्ण परमात्म्याने त्या परिसरामध्ये केलेल्या सर्व लीला. ही कृष्ण परमात्म्याची भूमी तर आपण पाहणार आहोतच आहोत. त्याचप्रमाणे जगप्रसिद्ध असणारा जो आग्रा येथील ताजमहाल आहे तोही पाहणार आहोत. आणि आग्रा येथील जो किल्ला आहे तो किल्लासुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासोबत भारताची राजधानी दिल्ली, या दिल्लीमध्ये अक्षरधाम मंदिर, लाल किल्ला, इंडिया गेट, जेवढी ठिकाणं आपल्याला एका दिवसामध्ये पाहता येतील तेवढे अधिकाधिक ठिकाणं पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. एकूण 7 दिवसाचा प्रवास आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आपण नांदेड रेल्वे स्टेशनवरून सकाळी 11 वाजता प्रस्थान करणार आहोत. म्हणजे रेल्वे निघण्याची वेळ ही सकाळी 11 वाजता आहे. त्या दृष्टीने आपण लवकरात लवकर निघून 27 फेब्रुवारी रोजी 11 वाजेच्या आत आपण नांदेड येथील रेल्वे स्टेशनला आपण पोहोचायचं आहे. किमान 9 वाजता आपण, फार झालं तर 10 वाजेपर्यंत आपण रेल्वे स्टेशनला पोचावं. तिथे आपल्याला तिकीट देण्यात येईल किंवा अगोदरच तिकिटाची PDF आपल्याला पाठवण्यात येईल, त्याची प्रिंट काढून घेतली तरी चालेल. हमसफर एक्सप्रेसने आपण नांदेड येथून बसणार. 27 तारखेला सकाळी 11 वाजता बसल्यानंतर 28 तारखेला सकाळी बहुतेक 7:30-8 वाजेच्या दरम्यान आपण मथुरा या रेल्वे स्टेशनला उतरणार. मथुरा येथे उतरल्याच्या नंतर तिथे आपली बस उभी असेल. ट्रॅव्हल्स बसने सांगितलेल्या ग्रुपनुसार आपण बसून आपण वृंदावनला पोहोचणार आहोत. वृंदावनला आपण पोहोचू 28 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत. तिथे गेल्यानंतर रूम वाटप, चहा आणि नाश्ता किंवा भोजन होईल. त्यानंतर शक्य असल्यास आपण शोभायात्राही करणार आहोत, मिरवणुकीही करणार आहोत. त्यानंतर दुपारच्या सत्रात थोडीफार वेळ मिळेल तशी कथा किंवा सत्संग करणार आहोत. आणि त्यानंतर मग वृंदावन येथील बाकी बिहारी आणि बाकी लोकल सर्व मंदिराचं दर्शन आपण करणार आहोत. 1 तारखेला आपण आग्रा आणि मथुरा, त्याचप्रमाणे ब्रह्मांडघाट या 2-3 ठिकाणाचं दर्शन करणार आहोत. त्यानंतर 2 तारखेला आपण नंदगाव, बरसाना, गोवर्धन ही ठिकाणं आपण पाहणार आहोत. 3 तारखेला इतर राहिलेली काही ठिकाणं आपण पाहणार आहोत. आणि 3 तारखेचा मुक्कामही तिथेच होणार आहे. म्हणजे 28, 1, 2 आणि 3 अशा एकूण 4 दिवसाचा मुक्काम आपला वृंदावनला असेल. सकाळी चहा नाश्ता करून जाणे किंवा भोजन करून जाणे, संध्याकाळच्या भोजनाला त्याच ठिकाणी परत येणे. दररोजचा अंदाजे प्रवास, कधी तासभराचा, कधी 2 तासाचा प्रवास करणे, तिथलं सगळं पाहणे आणि संध्याकाळी मुक्कामाला आपण वृंदावनला परत येणार. दिनांक 4 तारखेला म्हणजे 4 मार्च रोजी सकाळी आपण लवकर निघणार. दिल्लीला पोहोचणार. दिल्ली येथील सर्व साईट सीन करणार. म्हणजे हे अक्षरधाम असेल, लाल किल्ला असेल, हे सर्व ठिकाण पाहणार.
आणि 4 तारखेला रात्री 11 वाजता दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून मराठवाडा एक्सप्रेसने नांदेडकरता आपण बसणार. 5 तारखेला रात्री बहुतेक 10 वाजेपर्यंत 10 ते 11 वाजेपर्यंत आपण नांदेड रेल्वे स्टेशनला पोहोचणार. 5 तारखेला रात्री नांदेड रेल्वे स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर तिथून आपण आपल्या पद्धतीने म्हणजे बसने किंवा आपल्या खाजगी वाहनाने, बऱ्याच जणांकडे गाड्या आहेत त्या गाड्या घ्यायला येतील. ज्यांच्याकडे गाड्या नाहीत त्यांना नांदेडपासून लातूरपर्यंत रात्रभर बस चालू असतात. त्यामुळे लातूर म्हणा किंवा अन्य ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तिथे आपण बसने पोहोचायचं आहे. आपण रेल्वे स्टेशनपर्यंत येणे आणि रेल्वे स्टेशनपासून आपल्या घरी जाणे ही जबाबदारी आपली स्वतःची असेल. कारण अनेक गावातून, अनेक शहरातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून सर्व लोक येत असल्यामुळे सर्वांना गोळा करणं आणि त्यांच्यासाठी बसची किंवा जीपची व्यवस्था करणं हे संयोजकाच्या दृष्टीने खूप कठीण होतं आहे. कधीकधी एका गावामध्ये एकच व्यक्ती असतो तर त्या व्यक्तीला आणण्यासाठी गाडी पाठवणे किंवा त्यांची सोय करणं हे शक्य नाही. त्यामुळे आपापली सोय करून आपण नांदेड रेल्वे स्टेशनला सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचण्याची खबरदारी सर्वांना घ्यायची आहे. या प्रवासामध्ये रेल्वेचं तिकीट सर्वांचं जवळपास कन्फर्म मिळालेलं आहे. कोणीही वेटिंगमध्ये नाही, कोणालाही बसून किंवा उभं राहून जावं लागणार नाही. ज्यांचं स्लीपरचं तिकीट आहे त्यांचं स्लीपर कास्टचं तिकीट काढलेलं आहे. ज्यांनी AC सांगितलेलं आहे त्यांचं सर्वांचं 3rd AC तिकीट काढलेलं आहे. तिथे गेल्यानंतर 4 लोकांमध्ये 1 रूम अशा पद्धतीने राहण्याची व्यवस्था आपल्या सर्वांची करण्यात आलेली आहे. नाश्ता असेल, जेवण असेल, ही सगळी व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण हे चालतं फिरतं घर आहे. अनेक घरचे, अनेक वेगवेगळ्या विचाराची माणसं इथे एकत्रित येत असल्यामुळे सर्वांसोबत एकमेकाने समजदारीने वागावे लागेल. सर्वांनी शिस्त पाळावी लागेल. कुणाशीही भांडण किंवा तंटा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी लागेल. प्रवासामध्ये शक्यतो काही उणीव राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. प्रसंगानुरूप एखाद्या वेळेला काही गैरसोय झाली तर ती सहन करण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. आपण हा प्रवास नक्कीच सुखरूप करूयात. चांगल्या पद्धतीने वृंदावन यात्रा होईल यात माझी तीळमात्र शंका नाही. या प्रवासादरम्यान आपल्या सर्वांना ओळखपत्र देण्यात येईल जेणेकरून आपली कुठे चुकामुक झाली किंवा आपण चुकलो किंवा एखाद्या वेळेला आपल्या ग्रुपच्या सदस्यासोबत आपण थोडंसं दूर गेलो, अशा वेळेला आपण ज्या ठिकाणी मुक्कामी थांबणार आहोत त्या मुक्कामाच्या ठिकाणाचं नाव, त्यावरती माझा किंवा संयोजकाचा आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचा संपर्क नंबर त्यावरती दिला असेल, जेणेकरून आपण त्यावर संपर्क करून किंवा रिक्षावाल्याला सांगून आपण त्या ठिकाणी येऊ शकता. प्रत्येकाकडे मोबाईल असणं कंपल्सरी आहे. मोबाईल असावाच लागतो आणि प्रत्येकाकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपलं जे ओरिजिनल आधार कार्ड आहे ते ओरिजिनल आधार कार्ड प्रवासामध्ये सोबत ठेवावं. ज्या व्यक्तीच्या नावाने तिकीट बुक केलेलं आहे त्याच व्यक्तीने प्रवासाला यावं. एखाद्या वेळेला त्या व्यक्तीचं येणं अचानक कॅन्सल झालं आणि त्या व्यक्तीच्या नावावर जर दुसरा व्यक्ती येत असेल तर त्या व्यक्तीसाठी अतिरिक्त खर्च लागेल. जो काही रेल्वेचा दंड लागेल तो दंड त्यांना भरावा लागेल. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी. प्रवासाच्या दरम्यान वृंदावनला आपल्याला ज्या ज्या वेळेला जसं वेळ मिळेल त्या वेळेला आपण सत्संग करूयात. कधी हरिपाठ घेऊयात, कधी कथा करूयात, कधी प्रवचन करूयात. ज्यांना भजनाची आवड आहे त्याने नक्की आपल्यासोबत टाळ घ्यावा. ज्यांना शक्य जे करता येईल ते धार्मिक कार्यक्रम आपण या तीर्थयात्रेमध्ये करणार आहोत. वृंदावनच्या प्रवासामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. अतिशय चांगला प्रवास आहे. ठिकाणंही पाहण्यासारखे आहे. प्रवासाची खूप दगदग नाही. विशेषतः एका ठिकाणी आपण ज्या वेळेला थांबणार आहोत, एका ठिकाणी थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणजे मुक्काम बदलण्याची आपल्याला कुठलीही गरज पडणार नाही. राहण्याची, अंथरुणाची आणि पांघरुणाची सर्वांना व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपल्या बॅगमध्ये अंथरुण आणि पांघरुणाचं खूप ओझं करू नका. कारण का रेल्वे स्टेशनला आपल्याला स्वतः बॅग घेऊन चालावं लागतं. डब्यात बसेपर्यंत, कोचमधून बाहेर येईपर्यंत, ट्रॅव्हल्समध्ये बसेपर्यंत आपल्याला आपली बॅग स्वतःला उचलावी लागते. त्यामुळे कमीत कमी सामान आपण घ्यावं आहे. जास्त सामान असेल, जास्त बॅग असेल, जड जर बॅग असेल तर आपल्याला ते घेऊन चालताना खूप त्रास होतो. अंथरुणाची आणि पांघरुणाची व्यवस्था असल्यामुळे आपल्याला फार अंथरूण पांघरून घेण्याची गरज पडणार नाही. जाताना रेल्वेमध्ये 1 दिवस पुरेल एवढा डबा मात्र आपल्याला घ्यायचा आहे.
म्हणजे 27 तारखेला बसल्यानंतर 28 तारखेच्या सकाळपर्यंत पुरेल अशा पद्धतीने आपण आपली भोजनाची शिदोरी जाताना घ्यायची आहे. तिथे गेल्यानंतर मात्र आपल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबत आपली जी काही नित्याची औषधं आहेत, त्यामध्ये बीपीची गोळी असेल म्हणा किंवा आणखी शुगरची गोळी असेल किंवा छोट्या-मोठ्या काही आपल्या औषधी चालू असतील तर त्या औषधीसुद्धा आपण सर्वांनी सोबत घ्याव्यात. त्यानंतर जर खूप काही त्रास असेल, गंभीर आजार असेल तर आपण प्रवास टाळलेला बरा. प्रवासामध्ये आरामदायी प्रवास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे, पण थोडीफार दगदग, थोडाफार त्रास प्रवासामध्ये होत असतो. आपण ही मानसिकता घेऊन आपण निघायचं आहे. आपण तिथे गेल्यानंतर आता मात्र कुणीही आपली उर्वरित रक्कम फोनपे पाठवू नये. वृंदावनला पोहोचल्याच्यानंतर आपण सर्वांची रक्कम गोळा करतो आणि तेथील खर्च करतो. त्यामुळे आपली जी काही उर्वरित रक्कम आहे ते आपण वृंदावनला गेल्याच्या नंतर संयोजकाकडे जमा करायची आहे. स्लीपर क्लासला प्रतिव्यक्ती खर्च आहे 9,000 रुपये आणि थर्ड एसीच्या रेल्वे तिकिटासहित प्रतिव्यक्ती खर्च आहे 12,000 रुपये. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ज्यांनी 4,000 रुपये भरले असतील ते त्यावेळेला 5,000 देतील. ज्यांनी 5,000 दिलेले आहे ते त्यावेळेला 4,000 देतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. कृपया सर्वांना विनंती आहे की लहान मुलांना कोणीही सोबत घेऊ नये. जर कदाचित लहान मुलांना आपण सोबत घेतलं तर त्याचं पूर्ण तिकीट आपणाला देणं बंधनकारक असेल, कारण रेल्वेला पूर्ण तिकीट लागतं. ट्रॅव्हल्सलाही लहान मुलगा असला तरी त्याला बसण्यासाठी सीट द्यावं लागतं. भोजन व्यवस्था आपण तिथेच कॅन्टीनची व्यवस्था केल्यामुळे ते ताटानुसार प्रति व्यक्ती तो खर्च त्यांना द्यावा लागतो. त्यामुळे लहान मुलांना कमी खर्चात किंवा मोफत नेता येईल अशी मानसिकता कुणीही बाळगू नये. आणि लहान मुलं असताना आपल्या प्रवासामध्ये तेवढा आनंद घेता येत नाही. मुलांनाही थोडाफार त्रास होऊ शकतो, प्रवासामध्ये दगदग होते, म्हणून शक्यतो लहान मुलांना टाळावे. जर लहान मुलं येतच असतील, आपणाला घ्यायचं असेल तर तशी सूचना संयोजकाला द्यावी की जेणेकरून आपल्याला त्या लहान मुलांचं सुद्धा रेल्वे तिकीट काढता येईल आणि त्या लहान मुलांच्या राहण्यापासून भोजनापर्यंतची व्यवस्था तशी आपल्याला करता येईल. याबाबतीत काही शंका असतील तर नक्कीच मला संपर्क साधावा किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करावा. आपल्या नक्कीच बऱ्याचशा शंका दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. बऱ्याच शंका काही जणांना आहेत, कधी निघायचं, कसं निघायचं, कुठे निघायचं, त्या बाबतीमध्ये काही जणांचे मेसेज येत होते. म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण हा व्हिडिओ ऐकल्याच्यानंतर आपल्या बऱ्याच शंका निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ जरूर ऐका आणि इथून पुढे माझी अनेक कीर्तनं असतील, प्रवासाच्या सूचना असतील, आपल्या यात्रेचे नवनवीन आयोजन असतील, ते या चॅनलवर आपण नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून हे जे चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करावं ही अशी सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. आपलाच प्रशांत महाराज खानापूरकर. धन्यवाद.